वेलकम फ्रेंड्स. आजच्या आपण या व्हिडिओमध्ये एक क्वेश्चन पाहणार आहोत जो 2.5 मार्क्सला विचारला गेलेला आहे की राईट अ शॉर्ट नोट ऑन स्पेसिफिक रिलीफ फॅक्ट ऑन एन्फोर्सिंग पेनल लॉ. राईट अ शॉर्ट नोट विचारलं आहे. शॉर्ट नोट लिहा कशावरती? स्पेसिफिक रिलीफ फॅक्ट ऑन एन्फोर्सिंग पेनल लॉ. सो सेक्शन 4मध्ये याचा आन्सर आहे. सेक्शन 4चं हेडिंग काय की ओनली एन्फोर्समेंट ऑफ इंडिव्हिज्युअल राईट्स अँड नॉट एन्फोर्समेंट ऑफ पेनल लॉ. सेक्शन 4चं हेडिंग काय की ओनली एन्फोर्समेंट ऑफ सिव्हिल राईट्स. जी सिव्हिल राईट्स आहे स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट आहे याचा पेनल लॉशी काय संबंध नाही, पण ओनली एन्फोर्समेंट ऑफ सिव्हिल राईट्स अँड नॉट एन्फोर्सिंग पेनल लॉ. तर आधी आपण सेक्शन काय तो लिहू. याचा आन्सर असं लिहू, इथून स्टार्ट करू. आन्सर सेक्शन 4 ऑफ SRA ॲक्ट specific relief can be granted by the court only for the purpose of enforcing individual civil right and not for the mere purpose of enforcing penal law. सो आता ह्याच्यामध्ये स्पेसिफिक रिलीफ कॅन बी ग्रांटेड बाय द कोर्ट ओनली फॉर द पर्पज ऑफ एन्फोर्सिंग इंडिव्हिज्युअल सिव्हिल राईट्स अँड नॉट फॉर द मियर पर्पज एन्फोर्सिंग पेनल लॉ. मग आता तुम्हाला हे मियर म्हणजे काय ते पहिले त्यांना सांगावं लागेल. तर असं लिहायचं, मियर मीन्स द वर्ड मियर means that the relief is not available when the sole object is to enforce penal law. But if enforcement of penal law is only incidental or ancillary असेल, जर लागून असेल, संलग्न असेल, तर to grant of specific relief and for any other purpose असेल, then such a penal law can be enforced. म्हणजे त्यांनी सोप्या भाषेत सांगायचा काय प्रयत्न केला की ओनली जर पेनल लॉ असेल तर तो एन्फोर्स होणार नाही, नो एन्फोर्समेंट. पण एखादा इंडिव्हिज्युअलचा सिव्हिल राईट आहे आणि प्लस ॲन्सिलरी त्याला लागून किंवा इन्सिडेंटल आहे कोणता पेनल लॉ असेल
त्यासंबंधी कोणता राईट एन्फोर्समेंट करायचा असेल तर का होईल, एन्फोर्समेंट होईल. सो पहिला केस काय, ओनली पेनल लॉ असेल तर नो एन्फोर्समेंट. पण इंडिव्हिज्युअलचं सिव्हिल राईट असेल, त्याला कुठला ॲन्सिलरी राईट जर अटॅच असेल तर एन्फोर्समेंट होईल. जनरल रूल काय होणार आहे, जनरल रूल काय म्हणत आहे की ओनली मिअर पर्पज ऑफ पेनल लॉचं संबंधी असेल तर तुमचं एन्फोर्समेंट होणार नाही. ठीक आहे, आता हे 2 पॉईंट झाले. तर अजून याच्यातलं याचं एक्झाम्पल म्हणून काही असे सर्टन ॲक्ट्स आहेत, बोथ सिव्हिल रॉंग पण होतात, बोथ ॲज अ सिव्हिल रॉंग, दॅट मीन्स टॉर्टसुद्धा होऊ शकतात, ॲज वेल ॲज क्रिमिनल रॉंगसुद्धा होऊ शकतात, जसं आपण टॉर्टमध्ये पाहिलं आहे. क्रिमिनल रॉंगसुद्धा होऊ शकतात. सो एक्झाम्पल काय, डेफेमेशन, इट्स अ टॉर्ट ऑल्सो, आणि क्रिमिनल IPC मध्ये काय ऑफेन्स आहे 499 मध्ये. ओके, मग तुम्ही याच्या विरुद्ध काय रेमेडी घेऊ शकता, एक पहिलं इंजंक्शन घेऊ शकता, इंजंक्शन अगेन्स्ट दॅट पर्सन टू प्रिव्हेंट हिम नॉट टू डिफेम, काही स्टेटमेंट करू नका म्हणून. आणि दुसरं काय घेऊ शकता, इज ऑल्सो टू टेक ॲक्शन ॲज अ क्रिमिनल ॲक्शन घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे इंजंक्शन आणि प्लस डिफमेशनसाठी तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता. सो एन्फोर्समेंट ऑफ पेनल लॉ जर असेल तो इन्सिडेंटल किंवा ॲन्सिलरी टू ग्रांट ऑफ स्पेसिफिक रिलीफ असेल फॉर एनी अदर पर्पज, मग सच रिलीफ इंजंक्शनची स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये काय केलं जाईल, सूट दाखल केला जाईल. सो राईट अ शॉर्ट नोट विचारला आहे की स्पेसिफिक रिलीफ ऑन एन्फोर्समेंट ऑफ पेनल लॉ, एन्फोर्समेंट केलं जाईल पण केव्हा, ज्यावेळेस ते ॲन्सिलरी असेल इन्सिडेंटल टू एनी स्पेसिफिक रिलीफ, इंडिव्हिज्युअलचं सिव्हिल राईट संबंधी जर असेल तर तुम्ही करू शकता. पण सोल ऑब्जेक्ट असेल टू एन्फोर्स द पेनल लॉ, देन सच अ रिलीफ इज नॉट अवेलेबल. बट एन्फोर्समेंट ऑफ पेनल लॉ असेल, ऑफ इन्सिडेंटल ॲन्सिलरी टू ग्रांट ऑफ स्पेसिफिक रिलीफच्याच त्या संबंधी असेल की एनी अदर पर्पजसाठी असेल तर पेनल लॉ एन्फोर्स केले जातील. हे तुम्ही लिहायला पाहिजे. जनरल रूल काय लिहायचं की हे फक्त इंडिव्हिज्युअलच्या सिव्हिल राईटच्या एन्फोर्समेंटसाठी होईल अँड नॉट फॉर द मिअर पर्पज ऑफ एन्फोर्सिंग पेनल लॉ. आणि सोल ऑब्जेक्ट असेल पेनल लॉचं तर एन्फोर्समेंट होणार नाही, पण जर ॲन्सिलरी जर असेल, इन्सिडेंटल जर असेल तर एन्फोर्स केला जाईल. हा तुमचा 2.5 मार्क्सला एक्झामला येऊ शकतो. थँक्यू.